नमस्कार. महाराष्ट्र मंडळ बँगलोर नॉर्थ यांच्यातर्फे आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. 2021 मधला हा पहिला कार्यक्रम आपल्यासमोर साजरा करतोय. खूप दिवस झालेत आपल्या सगळ्यांना प्रत्यक्ष भेटून, पण केव्हा योग येईल हे माहीत नाही. त्यामुळे आत्ता हा कार्यक्रम साजरा करतोय. कार्यक्रमाचा विषय आहे प्रेम. किती तरल आणि किती छान अशी ही भावना आहे. प्रेम वाटत नाही किंवा प्रेम केलं नाही असा माणूस भेटणं केवळ अशक्य आहे. अवघ्या चराचराला व्यापून टाकणारी ही अत्यंत तरल, सुंदर आणि उत्कट अशी भावना आहे. प्रेमाचं वर्णन सगळ्या प्रकारे कितीतरी वेगळ्या प्रकारे वेगळ्या लोकांनी केलेलं आहे. संत वाङ्मय असो, म्हणजे ज्ञानेश्वरांनी अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू मी म्हणे गोपाळू आला ग नाये या भाषेत त्यांचं प्रेम व्यक्त केलं परमेश्वरावरती. संत वाङ्मयापासून पुढे 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 आलात तर सुधीर भोगांसारखा एक कवी असं इतकी सुंदर सांगतो की दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसंच आपल्या आयुष्यात पाऊल न वाजवता कधी कधी प्रेम येतं. किंवा पाडगावकर म्हणून गेलेत, अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दावाचून भाषा. हे प्रेम शब्दातून व्यक्त होतं, कृतीतून व्यक्त होतं, कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्यक्त होतं. प्रेमकथा आहेत, प्रेम कविता आहेत, प्रेमावरती सुंदर नृत्य आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही जवळजवळ सगळ्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न केला आहे. काही कविता आहेत, काही गाणी आहेत, काही नृत्य आहेत, काही स्वलिखित कविता आहेत, स्वलिखित अनुभव आहेत. असे वेगवेगळे सादरीकरणाचे प्रकार आम्ही घेऊन आपल्यासमोर येतो आहे. प्रेम हा विषय असल्यामुळे आपण प्रेमाने बघा, प्रेमाने दाद द्या आणि असंच प्रेम करत राहा हीच विनंती. धन्यवाद. नमस्कार मंडळी. धन्यवाद दीपक. आता आपण वळूयात मुख्य कार्यक्रमाकडे. पुढील काही सादरीकरणामध्ये तुम्हाला प्रेमाची वेगवेगळी परिभाषा अनुभवायला मिळेल. जसे नृत्याद्वारे मराठी भाषेवरील प्रेम दिसून येईल, याचबरोबर कवी कुसुमाग्रज यांची पृथ्वी आपल्या प्रेमाची याचना सूर्यापुढे कशी प्रकट करते ही सुंदर कविता ऐकायला मिळेल. आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर कांदे पोह्यामध्ये सुद्धा प्रेम दिसून येते. आणि मुख्यत्वे प्रेमाची अनुभूती देणारी स्वरचित कविता असेल तर नक्कीच आवडेल. चला तर मग या साऱ्यांचा आस्वाद घेऊयात. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. राहलो खरे धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोल तू मराठी, ऐक तू मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. आमच्या मना मनात रंगते मराठी. आमच्या रगारगात रंगते मराठी. आमच्या मना मनात रंगते मराठी. आमच्या
नमस्कार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या सुरेश भटांच्या गाण्यावरती अनुश्रीचा नाच आपण बघितला. प्रेमाच्या अनेक कविता आहेत, येतीलही, पण काही काही कविता चिरंतन आणि शाश्वत अशा राहणाऱ्या आहेत. त्यातलीच एक कविता म्हणजे वि. वा. शिरवाडकरांची पृथ्वीचे प्रेमगीत. ही एक प्रेमकविता तर आहेच, पण खगोलशास्त्रातल्या सगळ्या सत्यांना शिरवाडकरांनी आपल्या कल्पनेने किती उत्तुंग आणि विशाल प्रेमाचं स्वरूप दिलं आहे हे तुम्ही या कवितेतून ऐकू शकता. कवितेचं नाव आहे पृथ्वीचे प्रेमगीत. युगामागुनी चालिले रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नभाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे, विजुणी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अन जागेल अविश्रांत, न जाणे न नेणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागोती. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकती दिव्य उल्का फुले, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. तिची प्रियाराधना कोण कोण करते याचं सुंदर वर्णन या पुढच्या ओळीत आहे. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेजकण, मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुणी दारुण. सुधांशू म्हणजे चंद्र. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुणी दारुण. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ, करी याचना प्रीतीची, लाल होऊनिया लाजरा मंगळ. निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव, पिसाटा परी केस पिंजारुनी हा, करी धूमकेतू कधी अर्ज. हे सगळं आहे, पण तिला सूर्याशिवाय चैन नाही पडत, म्हणून ती असं म्हणते. परी भव्यते तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे. परी भव्यते तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी सहावे. तळी जागणारा निखारा उफाळून, येतो कधी आठवानेवर. तळी जागणारा निखारा उफाळून, येतो कधी आठवानेवर. शहारून येते कधी अंग तुझ्या, स्मृतीने उले अन सले अंतर. गवे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळवणी गळा घालून या गळा. तुझ्या लाल ओठा तली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. शेवटच्या दोन ओळी आहेत. अमर्याद मित्रा. इथे मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे सखा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धूली कण. अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. धुळीचेच आहे मला भूषण. धन्यवाद. भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अनकांती.
नमस्कार. माझं नाव दीपाली सुहास भोसके. आज मी माझी एक कविता तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे प्रेम असं असावं. प्रेम असावं वाहत्या पाण्यासारखं, सतत खळखळणारं, उडणारं, अल्लाद सूर बहारणारं, चुकाखाली झाकून वरून निर्मळ असणारं. प्रेम असं असावं कधीही न थांबणारं. पुढे जाणाऱ्यास असावा मागच्याचा आधार, मागे राहणाऱ्यास असावी पुढच्याची ओढ. सुखामध्ये घ्यावी आनंदाने भरारी, दुःखामध्ये न कधी साथ सुटावी. प्रेम असं असावं साथ देणारं. रंगरंगात मिसळून नवचित्र बनावं, सप्तरंगी सूर छेडीत जगावं. आंबट गोड गोष्टी बनवत राहावं, जुन्या नव्या आठवणी माळीत जावं. प्रेम असं असावं जणू मैफिल सुरेल, जणू मैफिल सुरेल. मानवी नात्याच्या पलीकडचं असं आपल्या भाषेवरचं प्रेम किंवा पृथ्वीचं सूर्यावरचं प्रेम या संदर्भातले खूप छान परफॉर्मन्सेस आपण आता बघितले. आता ह्या पुढच्या भागामध्ये प्रेम कसं असावं किंवा प्रेमाबद्दल आणखी काही भाष्य करणारी एक कविता आपण ऐकणार आहोत. त्यानंतर प्रेमाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला सगळ्यात उच्च कोटीचा किंवा उदात्त असा म्हणता येईल असा प्रकार म्हणजे एखाद्या भक्ताचं आपल्या परमेश्वरावरचं प्रेम, ते व्यक्त करणारं एक भजन आपण ऐकणार आहोत. आणि प्रेम म्हणजे कृष्ण, याला आपण कृष्ण हा मूर्तिमंत प्रेमाचं स्वरूप आपल्याला म्हणता येईल. आणि राधाकृष्ण यांचं जे प्रेम आहे ते अतिशय उच्च कोटीचं किंवा ज्याचे दाखले वर्षानुवर्ष दिले जातात अशा प्रकारचं प्रेम, त्या प्रेमाबद्दलचा एक परफॉर्मन्स आपण आता बघूया पुढच्या भागामध्ये, जो थोडासा क्लासिकल आहे. राग हंसध्वनीवरचा हा परफॉर्मन्स आहे, इन्स्ट्रुमेंटल आहे. तर आता हे सगळे परफॉर्मन्सेस आपण बघूया आणि तुम्हाला ते आवडतील ही आम्हाला खात्री आहे. नमस्कार, मी यतीन सामंत. प्रेम हा प्रावीण्याचा नाही, तर माझ्या मते सतत एक्सप्लोर, सतत शोध घेण्याचा विषय आहे. आणि म्हणूनच माझी ही कविता मी ज्यांना प्रेम आपल्याला पूर्णपणे कळलंय अशा साऱ्यांना सादर समर्पित करतो. कवितेचं नाव आहे प्रेम आहे तरी काय. आता प्रेमात काय काय घटक असतात बघूया. प्रेमात कशिश आहे, कोशिश आहे, आतिषबाजी आहे आणि कधी कधी साजिशही असू शकते. आणि हे सारं करायला दैवी आशिषची गरज आहे. प्रेमात आमिष आहे, ते सामिषही बऱ्याचदा असू शकतं. प्रेमात आमिष आहे, ते सामिषही असू शकतं. प्रेमात ईश आहे आणि ईश्यता आहेच आहे. त्यात ही आणि शी म्हणजे ती आणि तो लागतात. त्यात ही आणि शी लागते. प्रेम विषयी आहे आणि विषयी असू शकतं. पहिलं विष म्हणजे WASH इंग्लिश विष. प्रेम विषयी आहे आणि विषयी असू शकतं. प्रेम विशेष आहे, पण त्यातून म्हणजे आपण गेलो की शेष काही उरत नाही. प्रेम विषयी आहे ते विषयी असू शकतं. प्रेम विशेष आहे, पण त्यातून गेलं की शेष फारसं उरत नाही. प्रेम देवाचा प्रदेश आहे, त्याचा हृदयातून प्रवेश आहे. तो जिंकायला लागतो आवेश आणि अभिनिवेशही. प्रेम आहे आस, प्रास, प्रयास, सायास, आभास सारं काही. प्रेम असतं आपल्याच आसपास. ते असल्यास आहे विश्वास, नसल्यास केवळ निश्वास. प्रेमामध्ये नाद आहे. नाद म्हणजे दोन्ही अर्थाने. नाद म्हणजे आवाज, नाद ब्रह्म साऊंड, आणि नाद म्हणजे छंद. प्रेमामध्ये नाद आहे, दाद आहे, एक उन्मादही आहे. अखेर प्रेम हा विषय साधाचा आहे, वादाचा नाही. आता प्रेमाची रूपही किती अनेक आहेत बघा. प्रेम आग आहे, एका अर्थाने नाग आहे. तो दागही आहे आणि डागही. डाग म्हणजे दागिना. प्रेमात त्याग आहे, त्यात भागमभाग आहे, पण इतकं सारं असूनही प्रेम करणं भाग आहे. प्रेमात आपल्या माणसाला डोळे भरून पाहावंसं वाटतं. त्याच्या किंवा तिच्या वाटेकडे डोळे लावून बसावंसं वाटतं. न भेटल्यास डोळे भरून येतात. पण असं असूनही प्रेम आंधळ आहे असं म्हणतात.
आता प्रेमात काय आहे, काय नाही, काय असावं, काय नसावं. प्रेमात आसक्ती आहे, पण सक्ती नसावी. तो उपहार आहे, उपकार नसावा. प्रेम आर्जवी व्हावं, पण अवाजवी होऊ नये. प्रेम उन्नत असावं, उन्मत्त होऊ नये. त्यात संवेदना जरूर असाव्यात, वेदना नको. प्रेमात गुंतवणूक लागते, पण गुंतागुंत नको. प्रेमात उमलून यावं, उन्मळून पडायची पाळी न येऊ. प्रेम उदार असावं, पण उधार नसावं. प्रेमाचं संक्रमण होऊ शकतं, पण आक्रमण करू नये. शेवटी प्रेम हा आसुसून जाण्याचा प्रकार आहे, उसासून राहण्याचा नाही. प्रेम देवासारखं आहे, शुद्ध, सर्वव्यापी, पण अदृश्य, अनादी, अनंत, असीम आणि अथांग. आपल्या साऱ्यात अंश असला तरीही कुणातच नाही. प्रेम ज्ञानासारखं सुद्धा आहे, अपार आणि अथांग. ते कणाकणाने जोडता येतं, वाटल्याने वाढतं. कितीही संपादन करा, संपतच नाही. जितकं खोल जावं तितकी अधिक खोली वाढत जाते. प्रेम असलं तर दाखवायला लागत नाही, कारण लपवावं म्हणून ते लपत नाही. पण नसलं तर मात्र दाखवूनही दिसत नाही. हे प्रेम आहे तरी काय? हे ध्येय आहे की ध्यान? साध्य आहे की साधन? आराध्य आहे की आहे आराधना? पूजनीय आहे प्रेम की आहे ही पूजा? प्रेम जसा साज आहे की आहे ती सजा? प्रेम माज निश्चित नाही व नुसतीच मजा. अखेर प्रेम आहे एका सच्च्या भावनेची धारणा, अंतःकरणाची एक प्रेरणा, एक अवगुंठित संवेदना आणि त्याची निखळ आराधना. धन्यवाद. माझं नाव अविका आहे. आज मी एक हिंदी भजन गाणार आहे. ह्या भजनाचे संगीतकार आहेत स्वाती तिरुनाल. हे भजन मी राग तुर्कमध्ये गाणार आहे. जय जय देवी जय जगजननी, जय जय सरस्वती माई, जय जय देवी, जय जय भवानी, जय शर्वाणी, जय त्रिभुवन सुखदाई. तेरो ही माया अनंत पार, जागो कोई ना पाई. जय जय देवी जय जगजननी, जय जय सरस्वती माई, जय जय देवी. तेरो ही रूप भयो सब विद्या, सुर नर चरण मनाई. पद्मनाभ रूप चरण सरोरुह, सेवक के मन भाई. जय जय देवी जय जगजननी, जय जय सरस्वती माई, जय जय देवी. नमस्कार. प्रेम या शब्दाबरोबरच कितीतरी भाव मनात दाटून येतात. वात्सल्य, मैत्री, शृंगार आणि अगदी लटका राग. अशा प्रेमाच्या अनेक रंगांचं प्रतीक असलेल्या श्रीकृष्णाच्या आवडीच्या बासरीबरोबर चला जाऊयात आपण वृंदावनात. आपल्याला तिकडे घेऊन जात आहेत मल्हार नाईक आणि रोहित आपटे. चला तर मग खेळूयात हंसध्वनी रागाच्या सुरांची होळी.
मग काय मित्र हो, मजा येते ना कार्यक्रम पाहण्यात. चला तर मग आता पुढील कार्यक्रमाकडे. प्रेम जसं वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केलं जातं तसंच ते तुम्हाला वेगवेगळ्या नात्यांमध्ये दिसून येतं. यशोदामाई आणि कृष्णाची अबोली नटखट प्रेम कहाणी तुम्हाला आता नृत्याद्वारे दिसून येईल. घरी नवीन पाहुणी आल्याचा आनंद आणि प्रेम व्यक्त करणारी एका आईची गाण्यामधून प्रस्तुती दिसून येईल. आईवरील अफाट प्रेम, कृतज्ञता व्यक्त करणारी एक नृत्यांगणा तुम्हाला पाहायला मिळेल. आजी नातवंडाचं प्रेम नातं किती आगळं वेगळं गोड असतं हे काही वेगळं सांगायलाच नको. असाच एक स्वानुभव तुम्हाला ऐकायला मिळेल. प्रेमिका आपल्या प्रेमाचा प्रस्ताव गाण्यामधून कशी मांडते आहे तेही ऐकायला मिळेल. चला तर मग वेळ न दवडता पुढील कार्यक्रमाकडे.
डांटेगी ना, डांटेगी ना माँ। मुझको शिकायत करनी है सबकी, मुझको सताते हैं माँ। अब तू छुपा ले, पास बुला ले, मन है अकेला यहाँ। लाडो, सगळ्यांना सप्रेम. मी मेखला कुलकर्णी आज तुमच्यासमोर एक गोष्ट सांगणार आहे प्रेमावरती. प्रेम हे इतकं वेग ही गोष्ट आहे की प्रत्येकाला त्याचा अर्थ काढण्यात वेगळीच मजा येते. मला प्रेम हे ह्या शब्दाचा अर्थ बहुतेक माझ्या आजीकडनं आलेला आहे. आजी, जगातल्या सर्वात कापसासारखी मऊ असलेली गोष्ट, व्यक्ती, आजी. ती इतक्या गोष्टी नकळत समजावून जाते ना की तिला स्वतःला नाही माहिती की ती विवेकानंदा लेवलची बहुतेक स्कॉलर असेल. माझ्या आणि माझ्या आजीचं नातं खूप खूप अलगद होतं, खूप जवळचं होतं. इनफॅक्ट मला असं म्हणायला आवडेल की माझ्या आईवडिलांपेक्षा जास्त मला तिच्यावरती प्रेम आणि विश्वास होतं. दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यावर माझे आईवडील मला धाडून द्यायचे गावी माझ्या आजीकडे. 2 महिने उन्हाळ्याची सुट्टी कशी जायची हे कळायचं नाही आणि मला इतकं रडू यायचं परत जेव्हा बँगलोरला यायचं असायचं, कारण मग पुन्हा तीच रुटीन आणि तेच गोष्टी आणि हे वगैरे. पण ती 2 महिने जे असायचे ना वर्षातले, ते माझे बेस्ट महिने असायचे. हे बहुतेक मी 2री किंवा 3रीत असेन ही गोष्ट घडलेली आणि जे माझ्या मनात इतकं नवल छाप करून गेलंय ना की मला वाटतं की मी आता हे कधीच न विसरण्यासारखी गोष्ट आहे. 2री 3रीत होते, माझा मामा खूप आजारी पडला होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. घरी लोकांची सर वाढत चालली होती आणि त्या वयात काय आहे ह्या गोष्टीचं गांभीर्य कळण्याइतकी काय बुद्धी नव्हती माझ्यात. आणि त्या दरम्यान ना माझा वाढदिवस येणार होता आणि मला अनेक मुलांसारखं वाढदिवसाच्या बद्दल फार एक्साइटमेंट असायचं, फार हुरूप असायचं. पण घरी ही अशी परिस्थिती, कुणाला विचारायचं तर कसं विचारायचं. मग माझी ना शेजारची एक मैत्रीण होती आणि मी तिला म्हणत होते की 2 दिवसात माझा वाढदिवस येतोय आणि मला नाही वाटत ह्या वर्षी कुणालाही आठवण असणार आहे माझ्या वाढदिवसाच्या बद्दल. तसेच दिवस गेलो बहुतेक आणि मग माझ्या वाढदिवसा दिवशी मी जिना उतरून खाली आले आणि खाली बघितलं तर घरी कोणी नव्हतं. आजी एकटी परसात होती. मग मी आजीकडे धावत गेले आणि आजी म्हणाली, पटकन आंघोळ कर आणि नाश्ता करूया आपण. म्हणलं झालं, कुणालाही आठवत नाही, माझ्या आजीला तरी त्याहूनही आठवत नाही वाढदिवस. आंघोळ झालं, नाश्ता झाली आणि मग मी खेळायला बाहेर पडले. ती माझी मैत्रिणीला माझं लक्षात होतं बरं का की माझा वाढदिवस काय होतं म्हणून. मग तिने मला चांगलं विश वगैरे केलं. घरी आले, वाटलं की यार काही असणार नाहीये, पण तिकडे बघते तर माझी आजी किचनमध्ये पुऱ्या तळत होती. पुरी, शेवायचं खीर, बटाट्याची भाजी. तिच्या अनुसार जसं वाढदिवस साजरा केला जातं ना, तिने तसं केलं होतं. मामा हॉस्पिटलमध्ये, घरी लोकांची सर, लोक आत बाहेर करताय. ती फारशी काय शिकली नव्हती, 7वी 6वी 7वीत शिकली असावी. तिला काय कळे ना की काय चाललंय, पण त्यातही तिने माझा वाढदिवस मात्र चांगलं केलं. आय थिंक त्यानंतर भरपूर माझे वाढदिवस आले. लग्नानंतरही माझा नवरा फार चांगलं माझा वाढदिवस करायचा, पण ते जे आजीने केलं होतं ना त्याला आय थिंक कोणीच तोड नाही करू शकत. ते माझ्या आयुष्यातला सर्वात भारी वाढदिवस होता आणि मला वाटतं की कुठे ना कुठे आजी जिथे जिथे आहे, दर वाढदिवसाला जेव्हा जेव्हा आमच्या घरी पुऱ्या तळल्या जातात तेव्हा ती तिथे स्माईल करत असेल वरनं आणि म्हणत असेल की हॅपी बर्थडे. ही होती माझी गोष्ट प्रेमावरची. महाराष्ट्र मंडळला खूप खूप आभार ही संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, माझं नाव मेघना आलोक मराठे. मी प्रेम या विषयावरती हिंदी चित्रपट आहे दम लगा के हैशा, त्यामधील मोह मोह के धागे हे गाणं सादर करण्याचा प्रयत्न करते. मोह मोह के धागे, मोह मोह के धागे,
ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे, है रोम रोम एक तारा, है रोम रोम एक तारा, जो बादलों में से गुजरे, ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे। तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना, तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना, कैसे तूने अनकहा सब सुना, तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना, तू दिन सा है मैं रात आना, दोनों मिल जाए शामों की तरह, ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे। कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं, कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं, आँखों से तेरे सच सब कुछ अभी मान लूं, कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं, तेज है धारा बहते से हम आवारा, हाथ हम के सांसें ले यहाँ, ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे। धन्यवाद। प्रेम या संकल्पनेवर आधारित असे खूप छान छान परफॉर्मन्सेस बघताना आता ह्या वेळेला आम्हाला कुसुमाग्रजांची एक कविता आठवते. कवितेचे नाव आहे प्रेमयोग. यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे प्रेम कुणावर करावं याच्यावर भाष्य केलेलं आहे. मोठी आहे कविता. शेवटच्या काही ओळी मी वाचून दाखवते. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं.
प्रेम कोणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा. एकमेव. अतिशय सुंदर कविता आहे. तुम्हाला कुठे मिळाली तर जरूर वाचा. आता आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया, जो आजच्या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आहे. यामध्ये आपण प्रेमिकांमधलं प्रेम बघणारच आहोत, एका इन्स्ट्रुमेंटल परफॉर्मन्समधनं, एका गाण्यामधनं. आणि त्यानंतर प्रेम म्हणजे काय किंवा वेगवेगळ्या लोकांनी प्रेमाची परिभाषा कशी केली आहे, ते कशा प्रकारे व्यक्त केलं आहे, ह्याचा एक आढावा घेतलेला आहे. दोन्ही एक आपण परफॉर्मन्स बघूया. नमस्कार, मी निलिशा. आज आपल्या समक्ष प्रस्तुत करत आहे एक हिंदी गाणं. मूवीचं नाव आहे दम लगा के हैशा. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे.
प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. ग्रॅमरमध्ये चुकला तरी प्रेम करता येतं. कॉन्व्हेंटमध्ये शिकला तरी प्रेम करता येतं. कारण लव हेच त्याचं दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. कारण तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम म्हणजे समजली तर भावना, जुळलं तर नातं, लिहिली तर कविता, म्हटलं तर गाणं असतं. आणि हे जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा तो स्वर्ग असतो. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. मग या प्रेमाला काही व्याख्या आहे का, काही डेफिनेशन आहे का? हे प्रेम आहे, हे अनुभवायचं असतं. ही एक प्रवास असतो, ही एक अनुभूती असते. त्या पावसामध्ये फक्त भिजायचं असतं. तिच्या घराच्या मागे तासन तास उभं राहायचं असतं. त्याला ते लव्ह लेटर पाठवायचं असतं. त्या थंड निळ्या पाण्यामध्ये पाय सोडून बसायचं असतं. चांदण्यांच्यामध्ये त्याच्याबरोबर खूप खूप गप्पा मारायचं असतं. ह्याला डेफिनेशन नाही, व्याख्या नाही, ते फक्त अनुभवायचं असतं. आई जेव्हा आपल्या मुलाला छातीशी धरते तेही प्रेमच असतं. आजी आजोबा आपल्या नातवंडांच्या वरती नितांत प्रेम करतात. रोज संध्याकाळी वॉकला जाऊन येताना चॉकलेट्स आणतात, ते प्रेमच असतं. भाऊ भाऊ आपल्या प्रेम करतात. भावंड घरामध्ये प्रेम करतात. आपण आपल्या देशावर प्रेम करतो. आर्टिस्ट त्याच्या आर्टवरती प्रेम करतो. कारण प्रेम हे कुठल्या बंधनामध्ये बंधणारी भाषा नाहीच. कुठल्याही बंधनामध्ये बांधणारा इमोशन नाही. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. राधा कृष्ण आणि मीरांचं प्रेम. राधा कृष्णाच्या प्रेमात होती. ती खूप आनंदी, युथफुल, यंग, कृष्णापेक्षा छोटी, आणि त्याच्यात ती सखी होती, त्याच्या प्रेमामध्ये होती ती. राधाचं प्रेम हे निष्पाप, निराकस, खेळकर प्रेम. मग येते मीराचं प्रेम म्हणजे भक्ती होती, डिव्होशन होतं कृष्णाबद्दल. कृष्णाची आणि मीरेची कधी भेट झाली नाही, पण मीरा फक्त त्याच्या भक्तीमध्ये ती दिवानी होती. जेव्हा राधा आणि कृष्णाचं प्रेम व्यक्त केलं जातं तेव्हा ते असं म्हणतात की शाम तेरी बंसी में कुछ तो ऐसी बात है. शाम तेरी बंसी में कुछ तो ऐसी बात है. एक मीरा है दीवानी और राधा भी तेरे साथ है. असं हे प्रेम, असे हे प्रेमाचे अनुभव. जेव्हा आपण प्रेमात पडतो ना तेव्हा कुछ तो हुआ है, कुछ हो गया है, असं आपण तुम्ही आणि आम्ही जरूर अनुभवलं असेल. 2-4 दिन से लगता है से सब कुछ अलग है, सब कुछ नया है. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं. मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. कारण लव हेच त्याचं दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. आणि हे प्रेम मग प्रांत वेगळे, भाषा वेगळ्या, कल्चर्स वेगळी, सगळ्या लोकांनी या प्रेमाबद्दल काहीतरी म्हणलेलं आहे बरं का. काय म्हणलंय बरं मिर्झा गालिब यांनी. मिर्झा गालिब आपल्याला माहिती आहे 1700 शतकातले मुघल एराचे ते पोएट होते, ज्यांनी असं प्रेमाबद्दल लिहिलेलं आहे. इश्क ने गालिब निकम्मा कर दिया, इश्क ने गालिब निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम के, वरना हम भी आदमी थे काम के. ते पुन्हा असंही म्हणतात, इस सादगी पे कौन न मर जाए खुदा. ते प्रेमात आहेत आणि म्हणतात इस सादगी पे, ह्या साध्यापणावर, इस सादगी पे कौन मर जाए खुदा, कत्ल हो गया हमारा और हाथ में तलवार भी न थी, कत्ल हो गया हमारा और हाथ में तलवार भी न थी,
सो मंगेश पाडगावकर म्हणतात की ह्याच उर्दूतून इश्क म्हणूनही प्रेम करता येतं, कारण तुमचं आणि आमचं सेम असतं. प्रेम जसं शेक्सपियरने एक्सप्रेस केलं त्याच्या रोमिओ ज्युलिएटसाठी, तो म्हणतो कॉल इट अ मॅडनेस बट आय कॉल इट लव्ह, बिकॉज येस, लव्ह इज मॅडनेस. आपण जेव्हा आपल्या धरती मातेवर प्रेम करतो आणि आपण जेव्हा धरती मातेसाठी आपला प्रेम एक्सप्रेस करतो, तसंच प्रेम मोहम्मद फैज मोहम्मद ह्यांनी ह्या पुढच्या 4 लाईनमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि ते आपल्या धरती मातेसाठी असं म्हणतात की मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग, मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग, मैंने समझा था कि यूं है तो दरख्या है हयात, तेरा गम है तो गमे दहर का झगड़ा क्या है, तेरी सूरत से आलम में बहारों का सबात, मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग, मैंने समझा था कि ये है दरख्शा हयात. आणि ते देशासाठी असं म्हणतात. तर फैज अहमद फैज पासून आपण जर आपल्या जावेद अख्तरांच्याकडे आलो, तर जावेद अख्तर प्रेमाबद्दल असं त्यांनी लिहिलेलं आहे की मैं और मेरी तन्हाई, ते प्रेमात पडलेले आहे आणि प्रेमामध्ये तिची त्यांना आठवण येते. सो मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम होती तो वैसा होता, तुम इस बात पे बहुत हंसती, तुम इस बात पे हैरान होती, मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं. आपल्याला माहिती असेल की हे 4 लाईन शायरीच्या सिलसिला या पिक्चरमध्ये वापरल्या गेल्या, जिथे अगेन अनदर एपिटॉम ऑफ लव्ह, अमिताभ बच्चन अँड रेखा. जावेद अख्तरांनी असं लिहिलेलं आहे. आपले गुलजार प्रेमाबद्दल काय लिहितात असं मला इथे पुन्हा त्यांच्याही 4 लाईन इथे सांगाव्याशा वाटतात. तुम मिले तो क्यों लगा मुझे, तुम मिले तो क्यों लगा मुझे, खुद से मुलाकात हो गई, खुद से मुलाकात हो गई. तर असं हे प्रेम असं वेगळ्या व्यक्तींनी वेगळ्या शब्दांमध्ये व्यक्त केलेलं आहे, कारण हे तुमचं आणि आमचं सेमच असतं. मी ह्या माझ्या छोट्याशा प्रेझेंटेशनची सांगता करणार आहे मी लिहिलेल्या कवितेने. बघा आपल्याला आवडते का? कवितेचं नाव आहे अजून मी नवीन मी प्रिया तुझे. कारण त्या कवितेच्याद्वारे मी सांगत आहे की मी ह्या व्यक्तीच्या किती प्रेमामध्ये आहे, कारण प्रेम म्हणजे प्रेमामध्ये आहे. अजून मी नवीन मी प्रिया तुझे, तुझ्यात प्राण गुंतले, तुझ्यात प्राण गुंतले, लाजेत आज लहरले, सहवास हा हवा हवा, प्रणय धुंदया जीवा, ओठास स्पर्शही नवा, हृदयात श्वासही नवा, हृदयात श्वासही नवा. अजून मी नवीन मी प्रिया तुझे. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदीच सेम असतं. ग्रॅमरमध्ये चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरीही प्रेम करता येतं, कारण लव्ह हेच त्याचं दुसरं नेम असतं आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं. तर मंडळी, या सुंदर विश्विया स्वतःला झोकून द्यायची वेळ आलेली आहे, प्रेमात पडायची वेळ आलेली आहे, प्रेम अनुभवायची वेळ आलेली आहे. धन्यवाद. नमस्कार. मला नक्की खात्री आहे की गेले सव्वा तास झालेला कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आपणही या कार्यक्रमात भाग घ्यावा असं कुठं ना कुठेतरी वाटलं असेल.
हा कार्यक्रम व्हावा यासाठी ज्या ज्या कलाकारांनी आपापले परफॉर्मन्सेस दिले त्या सगळ्या कलाकारांचे धन्यवाद. महाराष्ट्र मंडळ बँगलोर आणि त्यांची टेक्निकल कमिटी यांनी हा कार्यक्रम फेसबुकवरती अपलोड केला आणि आपल्यापर्यंत पोहोचला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नॉर्थ बँगलोरची जी कमिटी आहे त्या कमिटीतल्या काही सदस्यांनी हा कार्यक्रम पूर्णत्वाला नेण्यासाठी खूप मदत केली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही रसिक मायबाप प्रेक्षक की ज्यांनी हा कार्यक्रम प्रेमाने बघितला आणि प्रेमाने उत्स्फूर्त दाद दिली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. पुढचा कार्यक्रम घेऊन लवकरच येतोय, तोपर्यंत वाट बघा. धन्यवाद.